नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीत राज्यशास्त्र या विषयात दुसरं प्रकरण आज सुरू करत आहोत। दुसरं प्रकरण आहे स्वातंत्र्य आणि हक्क। या प्रकरणाची माहिती आपण आज सुरू करत आहोत। या दोन संकल्पना आहेत। या दोन संकल्पनांची माहिती विविध विचारवंतांच्या विचारातून आपल्याला अभ्यासायची आहे। लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात। लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात। जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते। हक्क आणि कर्तव्याचे जेव्हा रक्षण होते केले जाते तेव्हा स्वातंत्र्य मिळतं असं मानलं जातं। हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेषाधिकार होय। काय? शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार म्हणजे हक्क होय। स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। स्वातंत्र्य काय? लोकशाहीचे एक वैशिष्ट्य आहे। या वैशिष्ट्याचा आपल्याला विचार करायचा आहे। स्वातंत्र्य आणि हक्क या पाठात आपण बंधनाचा अभाव, कोणतंही बंधन नाही, निवडीचे स्वातंत्र्य, जे निवडायचं ते, अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणार आहोत। स्वातंत्र्याचे नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य हे दोन पैलू आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे। स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता आणि स्वराज्य असेही अर्थ असू गुप्तता मुक्तता आणि स्वराज्य यालाही स्वातंत्र्य म्हटले आहे। स्वतंत्र असणे म्हणजे मुक्त असणे, गुलामगिरीतून मुक्तता, जुलमी राजवटीपासून मुक्तता, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य होय। वेगवेगळे अर्थ आहे। गुलामगिरीतून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य, जुलमी राजवटीपासून सुटका म्हणजे स्वातंत्र्य, परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य। स्वातंत्र्य हे व्यक्तीचे, समाजाचे, राष्ट्राचे असते। व्यक्तीचं स्वातंत्र्य, समाजाचं स्वातंत्र्य, राष्ट्राचे स्वातंत्र्य। व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य म्हटलेले आहे। व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कांनाही काय म्हटलेलं आहे? स्वातंत्र्य म्हटलेले आहे। परकीय सत्तेपासून समाज मुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय। या प्रकरणामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचे स्वरूप, स्वातंत्र्य संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना काही विचारवंतांची मतं अभ्यासावी लागतील। स्वातंत्र्याचे स्वरूप किंवा स्वातंत्र्य संकल्पना समजून घेताना काही विचारवंतांची मतं अभ्यासायची आहे। त्यातला पहिला विचारवंत आहे थॉमस हॉब्स। पहिला विचारवंत जो घ्यायचा आहे आपल्याला तो आहे थॉमस हॉब्स। हा ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे। थॉमस हॉब्स जो आहे हा ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे। या ठिकाणी त्याचं पोस्टर दिलेलं आहे। थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे। 1588 ते 1679 हा त्याचा कालखंड आहे। स्वातंत्र्याबद्दल त्याचा विचार आपल्याला विचारात घ्यायचे। त्याच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे। एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय। कोणतंही बंधन नसणं म्हणजे स्वातंत्र्य होय। ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काय? भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात। त्यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे। जॉन हॉब्स यांनी बंधनाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य, कोणतंही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य असं म्हटलेलं आहे। तर दुसरा विचारवंत जो आहे जॉन लॉक, हा देखील ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे। जॉन लॉक हा देखील ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे। 1632 ते 1704 हा त्याचा कालखंड आहे। जॉन लॉक याच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे। हा देखील काय म्हणतो?
जॉन लॉक देखील म्हणतो स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली. नैतिकदृष्ट्या व्यक्तीने इतराच्या जीवित आणि स्वातंत्र्याचा हक्काला हानी पोचू नये. नैतिकदृष्ट्या कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तींच्या जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोचू नये. प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा. स्वातंत्र्य मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे. लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे आणि म्हणून त्यांनी सद्सद विवेकबुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले आहे. काय? त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे आणि म्हणून त्यांनी सद्सद विवेकबुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले आहे. मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना मान्य नव्हती. अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना जॉन लॉक यांना मान्य नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्प बंधनाचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन संकल्पनांचा अभाव आहे. आता त्यानंतर पुढचा विचारवंत आहे जॉन जॅक्वेस रुसो. काय नाव आहे? जॉन जॅक्वेस रुसो. हा एक जिनिवन तत्वज्ञ आहे. जिनिवन विचारवंत आहे. 1712 ते 1778 हा त्याचा कालखंड आहे. हा याचा जन्म जिनेवात झाला, पण हा रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून ओळखला जातो. जिनिवन विचारवंत आहे. रुसो यांनी स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. सामूहिक दृष्टिकोनातून विचार कर. त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. काय मत आहे त्यांचं? समाजाच्या हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. काय? स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे. त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय. काय म्हटलेलं त्यांनी? त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे. तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य. हे अडथळे त्यांनी दोन प्रकारात मांडलेले आहे. एक, व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे. पहिला अडथळा काय आहे? तर व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे. आणि दुसरा, समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे. असे दोन अडथळे आहेत. रुसो यांनी हाब्स आणि लॉकप्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. रुसो यांनी हाब्स आणि लॉकप्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही. समाज एकत्र येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे रक्षण करतो. रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला. त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय, निवडीचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे. रुसो यांच्या मते स्वातंत्र्याच्या या संकल्पनेत पर्याय, निवडीचे स्वातंत्र्य, अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्त्वाची आहे, असं जॉन जॅक्वेस रुसो यांनी सांगितलेले. अशा पद्धतीने स्वातंत्र्य ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण 3 विचारवंतांचा विचार केला. पहिला आहे रुसो. त्यानंतर पहिला विचारवंत जो घेतला आपण तो आहे
थॉमस हॉब्स, त्यानंतर त्याचे विचार. दुसरा विचारवंत घेतला आपण जॉन लॉक आणि तिसरा जॅक्वेस रुसो. या 3 विचारवंतांची स्वातंत्र्याबद्दलची माहिती आपण पाहिली. पुढील तासाला पुढील विचारवंतांची माहिती पाहू.